नमस्कार. लोकसत्ता डिजिटल अड्डावर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपल्या सोबत आहेत एक अष्टपैलू कलाकार संजय मोने. संजय सरांना आपण प्रामुख्याने एक गमतीशीर किस्से सांगणारा कलाकार म्हणून आपण ओळखतो. आज या मुलाखती दरम्यान आपण असेच काही गमतीशीर किस्से किंवा अ, काही अनुभव त्यांच्याकडून ऐकून घेणार आहोत. तुम्ही देखील तुमचे प्रश्न विचारू शकता. फेसबुक कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारा. आपण ते प्रश्न सरांना विचारू. नमस्कार सर. लोकसत्ता डिजिटल अड्डावर आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. सर, माझा पहिला प्रश्न असा तुम्हाला आहे की लहान असताना तुम्ही खूप असे लाजाळू वगैरे होता असं मी ऐकलंय. मग तिथून एक उत्तम अभिनेता म्हणजे हा प्रवास कसा सुरू झाला? काय लहान असताना सगळेच लाजाळू असतात. त्यांचं लाजायचं वय वेगवेगळं असतं. किंवा अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर तुमचं निर्लज्ज बनण्याचं वय जितकं लवकर सुरू होतं तितके तुम्ही जास्त अष्टावधानी होता. कारण एकदा तुम्ही निर्लज्ज झालात की तुम्हाला इतर अनेक प्रश्न पडतात. आजूबाजूच्या गोष्टीमध्ये काय चाललंय, कसं चाललंय, कोण काय करतंय, आणि मग त्यातून हळूहळू तुम्ही एक माणूस म्हणून घडायला लागता. परंतु माझ्या बाबतीत असं नाही झालं. मी वयाच्या फार उशिरा निर्लज्ज बनलो, पण तो अत्यंत वेगाने बनलो. शाळेमध्ये वगैरे असताना मी फारच लाजरा बुजरा होतो. मला आजारी असायचो मी. कारण माझा मुळात जन्म जेव्हा झाला होता तेव्हा मी मृत असं घोषित केलं गेलं आणि घरी दुःख झालं. नंतर कळलं की तो जिवंत आहे वगैरे वगैरे. आणि तसं नाटकाची पार्श्वभूमी म्हणाल तर माझे वडील नाटकात काम करायचे, माझी आई नाटकात काम करायची. माझ्या आईचे वडील हौशी पातळीवर का होणार पण त्या काळामध्ये स्त्री पात्र भूमिका करायची. अगदी माझं नाव सुद्धा संजय जे आहे ते कसं ठेवलं माहिती का, की जेव्हा माझा इकडे जन्म झाला तेव्हा माझे वडील सुंदर मी होणार नावाचं एक पु ल देशपांड्यांचं नाटक होतं, त्यात काम करत होते. ते त्यामध्ये संजय या पात्राचं काम करत होते. ते आत्ता काही वर्षांपूर्वी जेव्हा सुरू झालं तेव्हा गिरीश ओकनी त्यात काम केलं. ते सुंदर मी होणार मधलं संजयचं काम स्वतः लेखक पु ल देशपांडे यांनी सुरुवातीला केलं. आणि माझे वडील तेव्हा काम करत होते. तेव्हा नागपूरला त्यांना बातमी दिली की असं झालं, तो गेला, मग तो वाचना वगैरे वगैरे. तर मग ते त्या काळामध्ये आपल्या जन्मपत्रिकेमध्ये नाव असं, तर मला ते काहीतरी दामोदर झंकार आणि थिबा असं आलं होतं. सुदैवाने माझं नाव थिबा ठेवलं गेलं नाही. पण मग थिबा हा नाव ब्रह्मदेसर राजा तो रत्नागिरी झाला, मग तो तिथेच गेला. तर माझं गाव रत्नागिरी, माझं नाव थिबा ठेवलं असतं तर मला ब्रह्मदेशला जायला लागलं असतं. मग तिथे गेल्यानंतर ब्रह्मी नाटकामध्ये काम करायला लागलं असतं. तर ब्रह्मी आवळा तेल लावून मला फिरायला लागलं असतं. हे सगळं माझं वाचलं. कारण त्यावेळेला शांताबाई जोग म्हणून एक फार मोठ्या कलाकार होत्या. आता जी आपली क्षितिजोग आहे तिची आजी, आनंदोगची आई. तर काय नाव ठेवायचं. तर शांताबाई वडिलांनी म्हणाला की अरे दत्ता, वडिलांचं नाव दत्तात्रय, तू आता संजयचं काम करतोस ना सुंदर मी होणार मध्ये, तर संजयच नाव ठेव त्याचं. म्हणून मग माझं नाव संजय ठेवलं. परंतु शाळेवेळेमध्ये सगळी मुलं नाटकात वगैरे काम करायचे, मी काय फार केलं नाही. मला असे लाजरा बुजरं होतं. माझी तब्येत फार बरी नसायची जन्मता मी असं असल्यामुळे. त्यामुळे मी त्या बाबतीत कधी कलाकार व्हावं असं मला कधी वाटलं नाही. आपण नाटकात काम करावं वगैरे वगैरे वगैरे. आणि मग नंतर काय होतं की माझ्या वडिलांच्या त्यांनी त्यांचं अभिनयात जे होतं ते सोडून दिलं आणि मग ते त्यांच्या व्यवसायामध्ये निवृत्त झाले. जनरल मॅनेजर म्हणून एका गिरडीमध्ये. तर तेव्हा त्यांच्याकडे काही करणारे लोक यायचे, तेव्हा मी त्यांना बघायचो. तिथे नट सगळे यायचे. नट हा कधी वेळेवर येतच नाही, कसे रात्री अपरात्री यायचे. त्यांचा तो एक वेगळा असा तो तोरा असायचा, गर्व. तोरा म्हणजे हल्ली आपण मराठीत ज्याला ऍटिट्यूड म्हणतो ते. आणि तो तोरा असायचा, कारण त्याच्यात ते असे आपण मजबूत असायचे. मला ते फार बरं वाटत. पण तसं राहणं मला माहित नाही का नसतं, पण काय होतं. हळूहळू मी त्याच्यात आलो, ओढला गेलो.
मग त्यातच राहिलो, त्यातच रमलो. कारण लाजरा बुजरा स्वभाव तेव्हा असल्यामुळे मला कायम असं वाटत होतं की रंगभूमीच होती तेव्हा. चित्रपटात सुंदर सुंदर लोकांना घेतात, टेलिव्हिजन नव्हताच, तिथे कोणाला घेतात. परंतु मग असं वाटायचं की आपण काळोख असतो समोर स्टेजवर काम करताना, त्यामुळे आपल्याला चेहरे दिसत नाही. त्यामुळे आपण जर काही केलं तर ते चांगलं आहे का वाईट याची तिथल्या तिथे पावती मिळत नाही. म्हणजे नाटकात मिळते पण तरी असं आपल्याला कोणी बघत नाही, त्यामुळे आपण निर्धास्त असतो. असं म्हणून मग मी नाटकात काम करायला लागलो. मग हळूहळू माझ्यामध्ये निर्लज्जपणा हा गुण म्हणा दुर्गुण म्हणा फार वेगाने प्रस्थापित झाला. मग मला कशाचंच काही वाटत असं झालं. आणि मग मी हळूहळू आहे 36 वर्ष इथे आहे. गेल्याच महिन्यात मी अधिकृतरित्या नाना नानी पार्क मध्ये जाण्याच्या वयाचा झालो आणि चालू आहे प्रवास. ओके. तुम्हीच एकदा असं म्हणालेला होतात की जेव्हा तुम्ही सुरुवात केलेली नाटकामध्ये काम करायला, अगदी लहान असताना वगैरे, तेव्हा तुम्ही एखादं पानं नसलेलं झाड किंवा असं ऑलरेडी शिवाजींच्या नाटकामध्ये मरून पडलेला मावळा वगैरे अशा भूमिकांमधून तुम्ही सुरुवात केली. आणि म्हणजे तू माझ्या वयाचा नाहीस, तुला या गोष्टी कशा काय माहिती सगळ्या? तू काय माझ्या वयाचा नाहीस, कुठून चौकशी केलीस माझी? नाही सर, आम्ही थोडं रिसर्च केलं, त्याच्यामध्ये आम्हाला या गोष्टी कळल्या. सो नाही काय होतं की तेव्हा आमच्या शाळेमध्ये सगळ्यांनी काम करायचं असा नियम होता. काम देणार म्हणून मग असं भरपूर लोक असतील असं नाटक करायचं. मग ऐतिहासिक त्या काळात यायचे, कारण ड्रेस म्हणजे कपडेपटवाले जे होते त्यांच्याकडे ऐतिहासिक कपडे असायचे भाड्याने द्यायला, त्यामुळे ते सगळे ऐतिहासिक नाटकं करायचे. कोण कोणाला काय मारतो काय कळत नाही, एक मोगल एक मराठी. आणि त्याच्यामध्ये मग आपण काय करणार, ना मी जिंकलेला वाटत होतो ना हरलेला वाटत होतो. मग लढाई झालेली आहे आणि रंगमंचामय रणभूमीचं एक चर्चा, त्याच्यात काही मरून गेलेले सैनिक असतात बिचारे, तर मला त्याच्यात मला आडवे पाडून ठेवायचे. आणि ते सुद्धा मागे लोकांना दिसणार नाही असं, उगाच उठून बिठून झालं तर. पण एकदा एका नाटकामध्ये असं मरून पडलेलं सैनिक, त्याला डास चावला आणि करून उभा राहिला तो. त्यामुळे तशीच कामं मी करत होतो. पण हळूहळू काय म्हणजे पहिल्यांदा तसं बघायला गेलं तर तसं मला असं बोलण्या बिलण्याचं काम दिलं गेलं म्हणजे भालचंद्र झा म्हणून. तर खरं म्हणजे ते मला शिष्य म्हणत नाही, मी त्याला गुरु मानत नाही समोरासमोर, पण मला त्यांच्याबद्दल हीच भावना आहे. त्यावेळेला 78 साली त्यांनी मला एका नाटकामध्ये दिग्दर्शन केलं होतं. त्यानंतर 20 वर्षांनी जेव्हा आम्ही परत समोरासमोर आलो, तेव्हा मी बालिकेमध्ये काम करत होतो आणि तेव्हा करत होतो. ते आल्यानंतर मी उठून उभा राहिलो, तर बाकीची मुलं काही उभी राहिली नाहीत कोणी. त्यानं उभे का राहिला तुम्ही? ते मध्ये कॉलेजमध्ये गुरु होते, मग आता काय म्हटलं. बरोबर आहे, शिष्यांनी गुरुचा वध करायचा ही महाभारतापासून चालत आलेली परंपरा आहे, पण आम्हाला आदर सुद्धा वाटतो. पण आजही भालचंद्र झा नावाचे गुरु कुठेही दिसले तरी आम्ही उठून उभे राहतो, कारण त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं मी असं असं करतो. ओके. आणि मग त्याच्यानंतर करत राहिलो, नाटकं करत राहिलो, मित्र होते, करत राहिलो. माझ्यासोबत माझे काही सहकारी देखील आहेत आणि त्यांना देखील तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. स्वाती, तुझा प्रश्न विचार. नमस्कार संजय सर. नमस्कार. तर माझा प्रश्न असा आहे की तुमचा स्वभाव मुळात विनोदी आहे थोडाफार, तर तुम्हाला भूमिका साकारताना कोणत्या भूमिका मध्ये तुम्ही जास्त रमता, म्हणजे त्या विनोदी भूमिका किंवा मग गंभीर भूमिका? तर माझ्या वयाचा मान राखून तू मला तुमचा स्वभाव विनोदी आहे असं म्हणालीस, त्याबद्दल मी तुला आभार मानतो. पण माझ्या वयाच्या सगळ्या लोकांचं मते माझा स्वभाव विक्षिप्त किंवा आचरट आहे, परंतु चांगली गोष्ट आहे. आजकालच्या तरुणांमध्ये मोठ्या लोकांना मान द्यायची पद्धत हळूहळू रूढ होते, चांगली गोष्ट आहे. परंतु मला विचारशील तर मला काय आहे ना, मला दोन्ही म्हणजे चांगली भूमिका करायला आवडते. असं प्रत्येक
कलाकार नेहमीच म्हणेल मला चांगली भूमिका करायला, तसं नसतं. आपल्याला काय येत नाही हे ज्या दिवशी तुम्हाला कळेल त्या दिवशी जगातले अर्धे कलाकार सुखी होते. की उद्या मला 50,000 कोटी रुपये एकाने दिले आणि त्याने सांगितलं जा बॉबी पुन्हा बनवा, तर एवढं मला माहिती आहे की 50,000 कोटी रुपये त्यांनी दिल्यानंतर त्यातल्या 5,000 कोटी रुपये समजा मी सिनेमाला खर्च केले, उरलेले 45,000 कोटी रुपयांची तिकीट जरी वाटली तरी मी स्वतः ऋषी कपूरचं काम आता नाही करणार. मी केलं तर प्राणप्रेमनंच काम करेन, वाईट करेन पण मी तेच करेन. पण तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्हाला काय जमत नाही. आता प्रश्न जो होता की मला ना विनोदी भूमिका करायला आवडतात, परंतु आपल्या इकडे सध्या असं झालं ना की हळू आवाजात केला तर त्याला विनोद म्हणतच नाही, बोंबलूनच करायला लागतो. म्हणजे हे जर दिसलं नाही तर तो विनोद नाही. आणि मग तो इतक्या आरडाओरडा करून केला जातो. बरं आम्ही लहानपणापासून बघत आलो, अजूनही आपण पाहू शकता हळू आवाजात सुद्धा विनोद करता येत असतो. आमचा प्रशांत आपले करतो की हळू आवाजात विनोद करतो. शशिकांत निक्ते करायचे, अशोक सराफ करायचे, राजा गोस्वामी साहेब करायचे, शरद तळवलकर साहेब करायचे, हळू आवाजात विनोद करायचे. तो हळू आवाजात विनोद का हल्ली होत नाही. गंभीर भूमिका करायच्या तर त्याला एक मर्यादा असते. त्या गंभीर भूमिका करताना समस्या अशी असते की काही लोकांना गंभीर आवडतो, काही लोकांना गंभीर आवडत नाही. हल्ली लोक म्हणतात कायम की नाही हल्ली गंभीर भूमिका नाही झालं, ते विनोदी पाहिजे. त्याच्या मागचं एक सत्य असं आहे की चांगल्या गंभीर भूमिका नाही कोणी करत, कारण त्या ताकदीच्या भूमिकाच लिहिल्या जातात. जे लिहिलं जातं ते सगळं वरवरच असतं. 2 अंकाचं नाटक असतं, 1 तास 50 मिनिटाचं. त्याच्यात तुम्ही काय समस्या निर्माण करणार, त्या कोणामुळे झाल्या ते दाखवणार, त्याची उकल काय करणार, मग सगळं समजून घेतं. चला 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 चला. आणि दृश्यागणित 15-15, 20-20 दृश्यांचं नाटक असते. एकेकाळी 1 अंक 1 दृश्य, 1 अंक 1 दृश्य. इब्सेनची कथा आहे. अप्रतिम 3 तास 10 मिनिटाचं नाटक आहे. सूर्याची पिल्लं, 1 अंक 1 प्रवेश, 1 अंक 1 प्रवेश. होतं असं की ताकदीचे कलावंत आहेत की नाही माहित नाही, परंतु त्या ताकदीचे लेखक नाही हे 100% खरं. जो लिहितो तो लेखक नाही, जो चांगलं लिहितो तो लेखक, अशी एकदा लेखनाची व्याख्या केली पाहिजे. आणि त्याच्या मागे सगळेच जण लागतात. पूर्वी कसं होतं की 10 लेखक असायचे, उत्तम संस्था असायच्या, उत्तम कला. आता का होतं कोणी लिहितो. मग उद्या एखाद्या नवीन मुलांनी नाटक लिहिलं तर तो माझ्यासारख्या माणसाकडे याला बिचकतो. 30-35 वर्ष या व्यवसायात काम करतात, कुठे येतात, म्हणून तेवढा अजून कुठेतरी दुसरीकडे जातो. मग त्याला दुसरा कोणतरी, मग ते सगळंच हळूहळू तिय्यम दर्याचं होतं. आणि आपापसात येऊन ते गाजवलं जातं. परंतु खरं बघायचं झालं तर गंभीर भूमिका आणि विनोदी भूमिका असा फरक नाहीये. चांगली भूमिका म्हणून या सगळी बक्षिस दिली जातात ना, त्याच्यामध्ये माझं आक्षेप आहे की सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता, मग तसं सर्वोत्कृष्ट गंभीर अभिनेता म्हणून पण पारितोषिक द्या ना. आणि मग ह्या सगळ्यांमध्ये जो उत्कृष्ट असेल त्याला उत्कृष्ट अभिनेता म्हणून द्या. गेल्या 10-15 वर्षाचा हिशोब काढला तर उत्कृष्ट अभिनेता अप्रतिम विनोदी काम केल्याबद्दल बक्षीसच मिळालेलं नाही. मी प्रश्न एवढाच होता, मी खूप मोठं उत्तर दिलं पण नाही सर. फेसबुकवर ही मुलाखत लाईव्ह आहे, त्याच्यामुळे प्रेक्षकांचे सुद्धा बरेच प्रश्न येत आहेत. त्यातल्या एका प्रेक्षकांचा प्रश्न विचारेन की तुंजीराम गोंधळे म्हणून आहेत, त्यांनी असं विचारलंय की त्यावर का जळगाव रेल्वे स्टेशनवर तुम्ही एका मित्राला भेटण्यासाठी रेल्वे थांबवून ठेवली होती, तर तो किस्सा काय होता, तो एकदा सांगाल का? नाही, काय होतं ना, आता तसे मित्रही भेटत नाहीत आणि तशा रेल्वे थांबू शकत. माझा एक मित्र आहे, होता भैया उपासनी म्हणून, अतिशय उत्तम कलाकार. पूर्वी गोट्या नावाची एक सिरियल यायची, त्याच्यात गोट्याच्या वडिलांचं काम तो करायचा. त्यांनी नटसम्राट हिंदीमध्ये करून त्याचे प्रयोग करून
एक अख्खा अनाथाश्रम त्या काळामध्ये भरघोस देणगीने उभा केला होता, वृद्धाश्रम का अनाथाश्रम. तो माझा मित्र झाला होता. पण हे काय होतं ना, मुंबईच्या बाहेरचे लोक असतात ना, हे एकदा मैत्री केली म्हटले ना की ते सगळं सोलून तुमच्यासमोर ठेवून देतात. त्यात लप्पछप्पी काय नसते. त्यांचं वाईट पण तितकंच उघडकीला असतं, चांगलं पण तितकं. तर मी एकदा जळगावला गेलो होतो, तिकडे अप्रतिम खायला मिळतं. तर मी ते सगळं खाऊन घेतलं. माझ्या सगळ्या मित्रांनी सांगितलं, म्हटलं असं आम्ही नागपूरला जातो. तर त्याला म्हटलं भैया असं कसं आहे. अरे कधी येऊन राहिला. म्हटलं येऊन नाही राहिलो, मी पुढे जाणार आहे नागपूर. हा मग जळगावला थांबते ही गाडी. म्हटलं बरं. तेव्हा काय मोबाईल्स वगैरे नव्हते. तर त्या गाडीचं तिकीट काढलं होतं, ती जळगावला थांबणार होती. मग नंतर काय झालं माहित नाही. ते तिकीट तर पुढचं गाडी मिळाली जी जळगावला थांबत नव्हती. दादर स्टेशनला आल्यानंतर गाडी पकडायच्या 15 मिनिटं आधी मला कळलं ही गाडी जळगावला थांबत नाही. तर मी म्हटलं अरे भैया असं असं, अरे गाडी जळगाव में रुकते नहीं है, तो छोड़ो खाने वाने का प्रोग्राम अपना. पण त्याचा सगळ्यांना तो म्हणाला अरे सबके लिए लेकर आता हूं, और जलगांव में अपना चिकन तरंग है, द्वारका. तर मी म्हटलं अरे छोड़ा, नाही हो जाएगा हो जाएगा. पण नाशिक वगैरे गेलो. 8:15ला जळगाव येत होतं. जळगावला काही गाडी थांबली नाही. तर भुसावळला गाडी थांबायची अर्धा तास जेवणासाठी. आम्ही म्हटलं आता भुसावळला जाऊन जेऊ, काहीतरी ऑर्डर देऊ. आणि मग ते अतिशय उपकार केल्यासारखे ते बिर्याणी असे ते, म्हणजे आपण भिकारी आणि ते भीक देणारे अशा अवस्थेत ते रेल्वेतले वेटर येऊन आमच्या अंगावर खेकसून गेले. बिर्याणी 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 बिर्याणी. म्हणजे रेल्वेतली बिर्याणी म्हणजे पदार्थ तेच असतात, चव तशी नसतेच वगैरे. ती घ्यायची आणि फेकून द्यायची. रेल्वेला कळलं पाहिजे कोणतरी जेवला म्हणून. नको. तर गाडी भुसावळ स्टेशनवर थांबली. दादरवरून निघताना मी एवढं सांगितलं होतं की या ट्रेन मध्ये या नंबरच आमची बोगी आहे. तो माझा तो भैया नव्हता मित्र, 8:30-8:40ला असे हातामध्ये एवढे मोठे असे हे घेऊन हजर, उतरो उतरो उतरो. म्हटलं उतरो चल, इथे कुठे आला, चाल तो. म्हणून तो ते जेवणाचं असतं ना, ती मोठ्या स्टेशन तिथे घेऊन गेला. प्लेट बीट सगळी त्यांनी मांडली. रेल्वे मंत्री असल्यासारखा तो वागत होता. अरे ये वो सब हो जाएगा हो जाएगा हो जाएगा. पहिले कोच खाने के पहिले कोच म्हणजे काय, खाने के पहिले कोच वाला असं ते पण सगळं झालं. तोपर्यंत म्हटलं भैया अरे अरे रोकेगी गाडी. आम्ही सगळे जेवलो. जेवल्यानंतर त्याने आम्हाला सोडलं. मग एक रेल्वेचा माणूस आला, त्यांनी सगळ्यांना अशी कुल्फी दिली. गाड़ी का क्या, अरे रोकी यार किसी ने, आगे क्या होगा, अरे बोलने का यार. बसरापुर में थोडी अटक गई थी. मुंबईमध्ये मोठ्यातल्या मोठ्या नटाला 1 सेकंद पण गाडी थांबवता येते. आणि त्यांनी 20 मिनिटं गाडी थांबवली होती. का तर केवळ आम्ही जेवा म्हणून. आणि त्यानंतर तो बाय रोड 30-35 किलोमीटर आहे. तो रात्री मोटरसायकलवर डब्बे घेऊन 35 किलोमीटर गेला. पण हे मी जमवलेले मित्र आहे. सुदैवाने माझे जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथे प्रयोग केले तिथे त्या शहरांमध्ये माझे असे मित्र आहेत, खूप आहेत. कोल्हापुरात आमचे मुंडरगे म्हणून आहेत, राजा चौधरी म्हणून आहे, मदन करमरकर आहे, नित्या निकम आहे, आशुतोष गोपटे आहे, चिपळूणला आमच्या माझी आमची मैत्रीण आहे ती आहे. गोव्यात असेच मित्र आहेत, म्हणजे खूप ठिकाणी असे मित्र आहेत. नागपूरला गेलो तर आमचे देवधर आहेत, खूप आहे. ज्यांच्याकडे मला घरी जाऊन मला जेवायचंय असं सांगायला मला लाज वाटत नाही, त्यांना अकोड. वा. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे, मगाशी आपला लेखनाचा विषय सुरू होता तेव्हा, तर अभिनयासोबतच तुम्ही उत्तम लेखन सुद्धा करता, पण अभिनयामुळे कुठेतरी लेखन मागे पडलंय असं वाटतं का? उत्तम बित्तम नाही का, उत्तम लेखन करणारे खूप वेगळे लोक आहेत, खूप वेगळे लोक आहेत. मी थोडासा स्वांत सुखाय म्हणून लिहितो. पण काय होतं ना की नुसतं मग स्वांत सुखाय लिहिण्यात काय मुद्दा नाही, कारण मी व्यावसायिक कलाकार आहे. त्यामुळे मला या
हा मी व्यवसाय म्हणून बघतो. मग नुसतं लिहायचं, मग त्यातून काहीतरी अर्थप्राप्ती झाली पाहिजे. समाजासाठी मी कधी काही लिहित नाही, कारण समाजाला काहीही वेळ नसतो तुम्ही लिहिलेला वाचायला. एकच प्यालाचे लाखो प्रयोग झाले, पण एकाही माणसाने दारू सोडल्याचं उदाहरण नाही. शारदा नाटकाचे शेकडो प्रयोग झाले, पण अजूनही बालविवाह होत असतात. त्यामुळे लेखकांनी लेखनामुळे समाजावरती परिणाम घडतो. एखादा टक्का घडत असेल, याच्या पुढे लेखकाची काहीही समाजाला देणघेणं नाही. नुसत्या लेखकाचा, आता जे कोणी इतर काही धंदे करून लेखन करत असेल ते वेगळं. हा, तुम्ही समाज पेटवू शकता, समाज पेटवू शकता, कारण समाज हा आयुष्यभर अंगाला गंधक लावूनच फिरत असतो. कोणीतरी फक्त एवढं करायची गरज असते. तर मी माझ्यातल्या लेखनाला काही मागे वेगळं टाकलं नाही. बरेच वेळेला असं व्हायचं, मलाच कळायचं नाही की मी लेखक म्हणून वाईट आहे का नट म्हणून वाईट आहे. मग मी असं ठरवतो, नाही मी नट म्हणून फार बरा नाही, मग मी लेखन करायचं. मग लोकांना असं वाटायचं, अरे हा नट बरा नसला तरी लेखक चांगला. तर काही लोकांना वाटायचं की लेखक बरा नाही पण नट चांगला आहे. ह्याच्यात 35 वर्ष निघून गेली माझी. परंतु एक झालं, कधी कधी असं वाटतं की लिहावं काहीतरी, आणि मग प्रयोग असतात, काहीतरी मालिकेचं चित्रीकरण असतं, मग ते राहून जातं. बरं, ते इतकं काही माझ्या दृष्टीने फार महत्वाचं नसतं की त्याचा पुन्हा पुन्हा विचार करावा. खरं सांगू का, मला नाही असं मुलाखतीत नाही बोलता येत. त्यात मी बोलायला पाहिजे की मनातल्या अनेक कप्पे असे असतात, ज्या कप्प्यांमध्ये काही घटना दडलेल्या असतात, त्या साथ घालत असतात, कुठेतरी व्यक्त व्हावं असं वाटत असतं. मग पाऊस कोसळतो आणि तो वर्षा ऋतू मला साथ घालतो आणि हातातनं कधी लिहून होतं ते मला कळत नाही. असं खूप मला बोलायला आवडेल, पण मला ते जास्त काळ बोलता येणार नाही आणि बोलताना मला हसायला येईल, म्हणून मी नाही बोलू शकत. मी हा गेले 35 वर्ष काम करतो. मी हा फक्त आणि फक्त व्यवसाय म्हणूनच त्याच्याकडे बघतो. एकच गोष्ट आहे की तुला जर फार उत्तम आवड असेल शिकारीची, आणि जर तुला किंवा जंगलाची तुला फार आवड असेल आणि तुला फॉरेस्ट ऑफिसर म्हणून नोकरी मिळाली, तर किती बरं वाटेल की जो आपला छंद आहे तेच आपलं उत्पन्नाचं साधन आहे. याच्या पलीकडे मी काही बघत नाही. हा, काही लोक आले माझ्या पद्धतीने मला जिथे वाटतं तिथे काही लोक येतात, त्यांना मी माझ्या पद्धतीने वेगवेगळी मदत करत असतो, पण ती सांगण्यासारखी नाहीये, पण मला सांगायची नाही. मी मंदारकडे जाईन परत. मंदार सर, आता तुम्ही आपला आता लिखाणाचा विषय सुरू आहे, तर माझा एक मित्र आहे राहुल घाग म्हणून, त्याने तुम्हाला असा प्रश्न विचारलाय की उत्तम विनोदी लिखाण करायचं असेल तर कुठले गुण आपल्यामध्ये असणं अपेक्षित आहे? डोळे उघडे ठेवायचे कायम. झोपायच्या वेळेस झोपायचा, नाहीतर घरचे डॉक्टरना बोलवतो. कायम डोळे उघडे ठेवायचे, आजूबाजूला काय घडतं ते बघत राहायचं. साधी गोष्ट आहे की मी एकदा एका शहरामध्ये फिरत होतो, पुणे नाही, फिरण्यासाठी इतर दुसरी अनेक चांगली शहरं सुद्धा आहेत. तर मी फिरत होतो, तर तिथे एक बोर्ड बघितला, दिसला, थोडासा दिसला, म्हणून मी पुढे जाऊन बघितलं. तर त्या बोर्डवरती असं लिहिलं होतं, शकू ड्रायव्हर बरोबर पळाली, लग्नाची चौकशी नको. एका क्षणात तुम्हाला कळलं त्या घरामध्ये काय झालं असणार. ती शकू उपवर असणार, तिच्यासाठी स्थळ शोधत असणार, तिने घरातल्या ड्रायव्हर बरोबर पळून जाऊन मनोरंजन, ज्ञान आणि जीवन या सगळ्याचे सांगड घातली असणार. पण किती स्वच्छ लिहिलेलं. आता हे कुठेतरी तुला वापरत आहे. किंवा मी एका शहरात फिरत होतो, पुण्यात, पुणे नाही, एका शहरात फिरत होतो, तिथे एक घर होतं, बंगला, मोठा बंगला. मोठा बंगला म्हणजे ज्या बंगल्याला असे 2 जिने असतात आणि ज्याच्यावर हिरोचे वडील गडगडत येऊन पडून मरतात अटॅक येऊन, असा तो गोलजिना, असा जिना वगैरे असलेला बंगला. त्या बंगल्याच्या दारामध्ये साधारण 20-25 लाखापेक्षा जास्त किमतीच्या 2-3 गाड्या झुलत आहेत. त्याच्यानंतर आपणच त्या गाडीचे मालक असल्यासारखे फिरणारे 2 ड्रायव्हर बाजूला असे वावरत आहेत. त्याच्यानंतर एक कृष्णकमळाचा वेल
त्यामुळे बंगल्याला कृष्णकमल नाव वगैरे सगळं 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 उत्तम मस्त बघ. आणि त्या बंगल्यामध्ये काही लोक चार्टर्ड अकाउंटंट, काही लोक वकील, असे मोठं घर, म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती. आणि तिथे अशी हे फाटक, हा अख्खा बंगला, हे फाटक, 3 फाटक असलेलं घर, इतका मोठा बंगला. आणि ह्या बाजूचा शेवटला फाटक होतो, त्या फाटकाच्या वरती बोर्ड होता, येथे तिरडी घरपोच मिळेल. आता ज्या घरामध्ये 30-30 लाखाच्या 2-3 गाड्या आहेत, 2-3 ड्रायव्हर आहेत, का बंगला आहे, कृष्णकमळाचा वेळ बांधून कृष्णकमळ नाव देण्या इतकी रसिकता आहे, तो कृष्णकमळाचा वेळ जगवण्या इतकी वेळ आहे, हिंमत आहे, असं असताना ह्या माणसाला तिरडी घरपोच पोचवण्याची ओढ का लागली असेल? तर हे कुठेतरी दिसतं. यातनं एक काय व्यंग आहे ते दिसतं. अशा अनेक पाट्या. एजंटांनी घरात येऊ नये, आम्ही अमर आहोत, ही पुण्यातली पाटी. विमा एजंटांनी घरात येऊ नये, आम्ही अमर आहोत, हे सगळं उघड्या डोळ्यात पाहिलं ना की मग आपल्याला कळतं की कसा माणूस असेल हे लिहिणारा, काय डोक्यात असेल त्याच्या. मग हळूहळू तुमच्या व्यक्तिरेखा उभ्या राहतात आणि व्यंग दिसलं पाहिजे. तुम्ही एखादी प्रेतयात्रा बघितलीत ना, तर पहिल्या जो गेलेला असतो त्याला दुःख वगैरे सगळ्या भावना सोडून गेले असतात, तो नसतोच. त्याच्यानंतर सगळ्यात पुढे जो धरून असतो तो त्रागलेला असतो, सकाळपासून धरून खांद्यावर त्यांचे खांदे दुखत असतात. याच्या शेवटी जेव्हा तुम्ही येता, शेवटले 3-4 जण जे थोड्या वेळाने परत फिरतात, ते जे बोलतात ना, ते त्या पुढे जो आडवा पडलेला असतो त्याचं चरित्र असतं. मग त्याने आत्मचरित्र म्हणून काही लिहिलेलं असतं. ते जे त्या माणसाबद्दल बोलतात ते त्या माणसाचं खरं चरित्र, ते ऐकायला शिकायचं हळूहळू. आणि लिहिताना कधीही आपण विनोदी म्हणून लिहायचं नाही, ते लोकांनी ठरवलं पाहिजे. केळ्याच्या सालीवरून जेव्हा माणूस पडतो तेव्हा हसणारा हसतो, त्याच्या दृष्टीने विनोद असतो, पण जो पडतो त्याच्या दृष्टीने तो विनोद नसतो. त्यामुळे तो सापेक्ष असतो विनोद. त्यामुळे बहुतेक वेळेला भरपूर निरीक्षण हे पाहिजे. आणि दुसरं म्हणजे अनेक मोठे मोठे लेखक एकमेकांबद्दल, सगळे मोठे लेखक लिहून असे एकमेकांना हे करत असतात. म्हणजे जशी पुस्तकांची बक्षिसं असतात ती ठरलेल्या 5-10 लोकांना मिळतात, जणू का बाकी कोणी लिहितच नाही. तर ते म्हणतात निर्विष लिहितो, निर्विष. निर्विष विनोद असा विनोद नसतो. मला जेव्हा उद्या मंदार तुझ्यावर एखादा विनोद करायचा आहे तर त्याने तुला थोडंसरी दुःख होणारच ना. उद्या मी म्हटलं मंदार गुरु कायम चौकड्यांचा शर्ट घालणारा गुरु असतो, मी म्हणा अरे निर्विष विनोद आहे, पण तुला लागणार ना, अरे मला चौकड्यांचे शर्ट आवडतात, त्याच्यावर हा कोण बोलणार. त्यामुळे कोणीतरी दुखावलं जातं. त्यामुळे लिहिणाऱ्याने एक लक्षात घेतलं पाहिजे, निर्विष विनोद नावाचा प्रकार नसतो. कमीत कमी लोकांना कमीत कमी दुखावलं जाईल इतकं लिहावं. हल्ली ती सोय उरलेली नाही, कारण पूर्वी भावना वगैरे मुलींचं नाव असायचं, हल्ली भावना ही दुखवण्याची गोष्ट झाली. कोणाच्या कशावरनं दुखावतील देवदाणे. त्यामुळे हळूहळू अंकल्पी आणि मुळाक्षर एवढंच साहित्य उरतंय की अशी भीती वाटायला लागली. हो, थोडक्यात आहे की उत्तम लिहायचं असेल तर आपलं ऑब्झर्वेशन चांगलं पाहिजे. हा, म्हणजे काहीही लिहायचं असेल तरी, काहीही लिहायचं असेल तरी तुमची निरीक्षण शक्ती चांगली पाहिजे. ओके, आपल्यासोबत शर्वरी आहे आणि शर्वरीला देखील काही नमस्कार सर. तुमच्या लेखनाच्या आणि अभिनयाच्या प्रेमामध्ये सगळेच जण आहेत. 35 वर्ष तुमचा प्रवास आहे आणि एवढे वर्ष तुम्हाला प्रेक्षक बघतायत. पण ज्या व्यक्तीच्या प्रेमात तुम्ही पडलात आणि त्यांच्याशी लग्न केलं, त्या सुकन्या कुलकर्णींची आणि तुमची लव्ह स्टोरी फार कमी जणांना माहितीये. तर मोने साहेब आणि कुलकर्णी मॅडम त्यांची नेमकी लव्ह स्टोरी कशी होती हे जाणून घ्यायला आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना खूप आवडेल. आता काय लव्ह स्टोरी वगैरे काय नव्हती, हो खरंच नव्हती. ते वैयक्तिक आहे, राहू दे. फक्त पळून जाऊन मारामाऱ्या करून
पहाटे देवळा खोटा भडी आणून असं काय आम्ही लग्न केलं नाही. आम्ही नॉर्मल माणसासारखं लग्न थोडं उशिरा केलं तेवढंच. ते काय अर्जुन उलुपी विवाहासारखा चर्चेचा विषय नव्हे. कारण काय होतं, एकदा तो इतका मोठा चर्चा करून कुठे मांडला ना की आयुष्यभर मग पुढे ते जपून ठेवून राहायला लागतं. आता म्हणालात की साध्या पद्धतीने लग्न केलं, पण तुमच्या या लग्नामध्ये तुमचा आणि सुकन्या कुलकर्णी यांचाच फोटो नव्हता असं आमच्या कानावरती आलंय. कुठल्या तरी एका नाटकात तुम्ही एकत्र भूमिका केली होती, ज्यात तुम्ही जोडप्याची भूमिका साकारली होती, आणि तो फोटो तुमच्या त्या नाटकाचा फोटो तुमच्या लग्नाच्या अल्बम मध्ये लावलेला आहे. हे नेमकं प्रकरण काय? म्हणजे लग्न केलं पण लग्नात फोटोच नाही तुमचा. मला एक प्रश्नाचं उत्तर आधी बाळगू शर्वरी. ही माझी सीबीआय आयबीच्या थ्रू मुलाखत लोकसत्ता नावाने घेताय तुम्ही का नॉर्मल लोक आहात सगळे? फार लोकांना माहित नसलेली गोष्ट. ते काय झालं, ते राहूनच गेलं. ते फोटो काढायचं कसं राहिलं काय राहिलं माहित नाही, राहून गेला फोटो काढायचं. मग अल्बम वगैरे आले तेव्हा असं लक्षात आलं, बरं ते होतं ना, म्हणजे पदरामध्ये माझं मुंडकं, माझ्या हातात तिथं मुंडकं, असले फोटो नको होते मला. आणि गाण्याचं म्युझिक लावून फोटो नको होते. आता ते असतात ते नारळ असो, नारळा चेहरा तर तो कापल्यासारखा, तो नीट लागत नाही. एका लग्नात तर एका कॅसेट मध्ये असं मी बघितलं होतं की होमात ना नवरा बाहेर आला. नको, असलं काही नको म्हटलं. तर ते साधे फोटो काढायचे होते. बरं ते बरेच मित्र आले होते, ते सगळं गोंधळ चालला होता. पण त्याच्यामध्ये फोटो काढायचा राहून गेला. अल्बम आल्यानंतर लक्षात आलं. बरं, आम्ही लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत काम करत होतो, लग्नानंतर 4 दिवसांनी परत काम करायला लागलो. कधीतरी फोटोवाला आला, ते घेतला, तो ठेवला, मग कुठेतरी बघितलं, अरे याच्यात एकत्र फोटोच नाही. सगळे बघितलं नव्हतात. मग आम्ही साधारण एक 6, 7, 8 महिन्यांनी एक हे करत होतो, मालिका करत होतो, कसे कसे हसायचं म्हणून. तर त्याच्यात आमचं लग्न होतं, असं दृश्य होतं ते. आता मला ते लक्षात नाही, तर माझ्या बायकोच्यात लक्षात, चल आपला फोटो काढून घेऊया म्हणून आम्ही फोटो काढून घेतला आणि तो असा लावला यांच्या फोटोमध्ये. ते लग्नानंतर 8 महिन्यांनी एकत्र होतो. नाहीतर सगळे फोटो आमच्या लग्नातले, ती खाली माझ्या मित्र मैत्रिणींवर नाचते आणि मी एका कोपऱ्यात असं आहे, असेच आहेत फोटो. नाही होतं ना, राहून गेला ना, तर काय. परंतु एक आहे, मी अनेक अल्बम बघितले त्यानंतर एकत्र फोटो असलेले. मग नंतर ते अल्बम अर्धे वाटून नवरा बायको आपापल्या घरी गेलेले पाहिले, वेगळे घटस्फोट घेऊन. आमचा एकत्र फोटो नाहीये, पण आमचा अजून घटस्फोट झालेला नाही. ते बरं आहे, चांगलं. हेच खूप छान आहे. मी थोडंसं वेगळ्या विषयाकडे वळते. आता गेल्या काही महिन्यांपासून आपण बघतोय की देशात आणि राज्यात खूप काही घडामोडी घडत आहेत. राजकीय वर्तुळात सुद्धा खूप काही चाललेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्या राजकीय व्यक्तिमत्वाची भूमिका करण्याची संधी तुम्हाला मिळाली, तर तुम्ही कुठल्या राजकीय व्यक्तीची भूमिका साकाराल? उडदा माझी काळे गोरे. एक तर तो सिनेमा भरपूर खर्चिक असला पाहिजे. त्यानंतर ज्याची भूमिका साकारायची असेल त्याच्या एकंदर व्यक्तिमत्वाशी माझं व्यक्तिमत्व जुळलं पाहिजे थोडं तरी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याबद्दल खूप पैसे मिळाले पाहिजे. खूप म्हणजे मला महात्मा गांधींची भूमिका करायला 10 लाख रुपये मिळणार असतील आणि रामन राघवन नावाचा जो खुनी होता, सध्या कोण आपण जो कोण सगळ्यात दरिद्री माणूस असेल त्याची भूमिका करायला 30 लाख रुपये मिळणार असेल, तर मी महात्मा गांधींचा फोटो आणून वैष्णव बापू असं म्हणून 30 लाख वाली भूमिका करेन, कारण मी व्यावसायिक नाही. परंतु सध्याच्या काळामध्ये काय 2 तास भूमिका करणं खूप सोपं आहे. अभ्यास करून ते हल्लीचे कलाकार ते जातात त्या विभागामध्ये अभ्यास करायला. टॅक्सी ड्रायव्हरचं काम करायचं तर टॅक्सी लाईनवर उभं राहायचं, त्याच्यानंतर उद्या मागास वर्गीय माणसाचं काम करायचं, त्यांच्यात राहायचं, भाकऱ्या खायच्या वगैरे. असं होत नाही.
वर्षानुवर्ष भाकरी करून त्यातली कोणी नटी होत नाही. तेही 15 दिवसात जाऊन काय त्यांचं काम करणार. आणि उद्या समजा सतीवरती सिनेमा निघाला तर ही काय सती जाऊन बघणार आहे का, कसं वाटतं ते. त्या वेदना अनुभवल्याच पाहिजेत ना आपल्या इथून. परंतु तसं बघायला गेलं तर 2 तास काम करणं सोपं असतं, पण यांची भूमिका करणं खूप कठीण असतं. 2-3 महिने तर लॉकडाऊन आपण म्हणतो, आपण पहिली आठवड्यातली तीव्रता विसरलो, पहिल्याच आठवड्यात विसरलो, किंवा क्षणाक्षणाला वेगवेगळ्या घरातनं वेगवेगळे खाद्यपदार्थांचे फोटो येत होते. आता हळूहळू कमी झाले ना, कंटाळा आला. प्रत्येक वेळेला नवरात्री बायकोला काय तुझ्या हाताला चव आहे, किती वेळा सांगणार ना, म्हणजे कंटाळा येतो त्याला. बरं तिची बिचारी कुठली शिदुरी असते ती पण शिदुरी संपली आता. इडल्या करून झाल्या, वडे करून झाले, केक करून झाले, सरबत करून झाली, रगडापट्टी सगळं करून झालं. आता काय करणार आता. त्यामुळे तितकं सोपं नाही आज त्या अवस्थेमध्ये त्यांची भूमिका करणं वगैरे. तरी ठीक आहे, तरी आज त्यांचा विचार केला पाहिजे. शेवटी काय ते जसं आपल्याला घर चालवायचं असतं तसं त्यांना राज्य चालवायचं असतं. घर चालवायला पैसे लागतात, तसं राज्य चालवण्यासाठी त्यांना पैसे मिळवायला लागतात स्वतःलाही. व्यवसाय आहे तो. घर चालवणं हा व्यवसाय कौटुंबिक व्यवसाय आहे, तसं राज्य चालवणं सामाजिक व्यवसाय आहे. त्यामुळे ते खूप कठीण आहे आणि ते व्यावसायिकरित्या त्यांनी करावं. आपल्याला सहज सोपं आहे तो म्हणायला, पैसे खातात लोक. परंतु कधी ना कधी त्यातला प्रत्येक जण, कुठलाही एखादा नेता रात्री 3 वाजता 2 वाजता उठून ओळख पाळत नसलेल्या माणसाच्या मदतीला धावलेला असतो. त्या काळात हळूहळू तो, आपण जसे हळूहळू बदनाम होत जातो, नालायक होत जातो, तसं तो होत जातो, मोठ्या प्रमाणावर होत जातो. पण तू मला सांगा ना, आपण कधी उठून जातो का 2 वाजता ओळखी पाळखीच्या नसलेल्या माणसाकडे? नाही जात आपण. करावे तसे भरावे एवढंच म्हणून आपण घरात दिवा लावून झोपतो. तो नेता जातो त्या काळात. तरुण असतो, युवा असतो, कुठेतरी असतो, त्याच्या डोक्यात गणित असतं की हे आपल्याला पुढे मदत करणार आहे. पण तो उठून जातो तेव्हा ते कृत्य तो करतो. त्यामुळे जितका पण राजकारणी लोकांना शिव्या देतो तितके देऊ नये, कारण त्यांना त्या शिव्या द्यायच्या स्थानावर बसवणारे आपणच असतो. त्यामुळे मला जर भूमिका करायला सांगितली तर जो जास्ती पैसे मिळतील ती भूमिका करेल. आणि ती करताना एकच गोष्ट लक्षात ठेवेल, ह्या माणसाच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागतात, त्याची स्वतःची एक प्रतिमा. आज नरेंद्र मोदी आहेत किंवा आपले उद्धव ठाकरे, चला आपण असं धरू सगळं त्यांना आयुष्य आराम आहे. कधीतरी तर त्यांच्या डोक्यात 10 मिनिटं येत असेल की आज 150 कोटीचा देश माझ्या, 20 कोटीचा महाराष्ट्र माझ्या ताब्यात. कधीतरी तर त्याला झोप उडत असेल, निश्चित होत असेल. तेव्हा तुम्हाला जर सनसनाटी उत्तर हवं असेल या प्रश्नाचं की मी मोदींचं काम करेन, उद्धव ठाकरेंचं काम करेन, इतकं त्यांची भूमिका आता करायला मिळाली तर नटाला काय वाटेल, इतका हलका विचार नटाने करू नये. त्यांची भूमिका सोडव, त्यांच्यासारखं अर्धा तास वागणं शक्य नाही. थँक्यू सर. मी पुन्हा मंदारकडे वळेन. मंदार. मंदार ऐकू येत नाही. प्रीती पोद्दार म्हणून एक आहेत, त्यांनी तुम्हाला प्रश्न असा विचारलाय की तुमचे कॉलेजचे मित्र आहेत गिरीश पोद्दार म्हणून, त्यांना तुमचे फेसबुकचे जे स्टेटस असतात किंवा स्टोरीज असतात त्या प्रचंड आवडतात आणि त्या स्टोरीज ते फॉरवर्ड करतात. तर त्या स्टोरीज तुम्ही कशा लिहिता किंवा त्याच्यासाठी तुम्ही वेळ कसा काढता, असा प्रश्न आहे त्यांचा. त्या घडलेल्या असतात, त्या कुठेतरी मनात दडून बसलेल्या असतात, त्या मला शोधून काढतो मी. आता फार पूर्वी जेव्हा खूप थंडी पडायची आणि सिनेमामध्ये सुनील दत्त, ऋषी कपूर आणि एरवी आपण स्वेटर घालून फिरायचो तो काळ, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचा, खूप थंडी पडायची तेव्हा आम्ही माईम स्टेशनवर जात होतो. तेव्हा एक माणूस नखशिकांत झाकून घेतलं होतं, त्यांनी कानटोपी होती,
हे होतं आणि तो कुडकुड आईस्क्रीम लिहिलं बाबूजी, लस्सी लिहिलं बाबूजी, कुल्फी लिहिलं बाबूजी, असा करत होता. आता हे मी लिहिलं तर लोकांना खोटं वाटलं, पण माझ्या कॉलेजचे माझे मित्र आहेत ते या अशा प्रसंगी माझी साथ देतात. ललित जाधव आहे, धनंजय गोरे आहे, सतीश जोशी आहे, अजित दुबे, अतुल परतुरे, त्यांनी ताबडतोब फेसबुकवरून मांडलं. आम्ही होतो त्यावेळेला, आम्ही दोघे तिघे होतो तेव्हा. किस्से घडलेले आहेत सगळे, मी निर्माण करत नाही. श्रीरंग गोडबोले नावाचा माझा मित्र आहे, फार हुशार बुद्धिमान माणूस. तो आणि मी असताना अनेक किस्से घडलेले. त्याने एक किस्सा सांगितला होता की त्यांच्या घरी पुण्यामध्ये घराच्या बाजूला एक कुत्रा होता, पाळीव कुत्रा, आणि त्याला फटाक्यांच्या आवाजावरती जेवायची सवय होती. तो दिवाळीत त्याचा जन्म असणार वगैरे काही, फटाक्यांचा आवाज ऐकल्याशिवाय त्याला जेवण जायचे नाही. तर साधारण आपल्याकडे डिसेंबर पर्यंत फटाके संपायचे. त्या काळामध्ये पुण्यामध्ये निवडणुका वगैरे व्हायच्या, स्थानिक निवडणुका, त्याच्यात कोण निवडून बेभान होऊ नये, तर मग तो फटाके वाजवत. त्यामुळे जानेवारी पर्यंत त्या कुत्र्याचं चालायचं कसं तरी फटाक्याच्या आवाजात जेवण. पण पुढे मग फेब्रुवारी मार्च वगैरे परीक्षा वगैरे मग फटाके बंद झाले. मग तो हळूहळू जेवेन असं झाला. मग असं त्यांनी शोधून काढलं की आपण केपा आणूया, म्हणून त्या अशा टिकल्या असतात, त्या टिकल्यावर असे वाजून तो जेवायचा. पण मग टिकल्याही संपल्या. पण मग त्यांचा मुलगा, तेव्हा आपल्याकडे तांत्रिक सुधारणा खूप झाल्या होत्या, म्हणून भारत तंत्रज्ञानाच्या दृष्टीने फारच सुधारला होता, म्हणून त्यांनी ते फटाक्यांचा आवाज टेप केला आणि तो जेवायला बसला की टेप केलेले फटाकेचा आवाज ऐकून तो जेवायचा. पण तो कुत्रा माणसाळला आणि हळूहळू तो इतका माणसाळला की त्याला सगळं कळू लागलं. आणि एक दिवस त्याला कळलं की आपल्याला फटाक्यांच्या आवाजाच्या ऐवजी फटाक्यांचा टेप केलेला आवाज ऐकवतात आणि आपले लोक आपल्याला फसवत आहेत मालक. म्हणून मग त्याचं आणि त्याच्या मालकीणीचं मानसिक युद्ध झालं. आणि त्या मानसिक युद्धामध्ये त्या मालकीण त्याला काहीतरी बोलली, त्याच्यावर त्याला डिप्रेशन आलं की आपण एवढं करून सुद्धा घरच्यांच्या ऋणांमधनं उतरता येऊ शकलो नाही. म्हणून मग त्या डिप्रेशन असलेल्या अवस्थेत त्यांनी बंगल्याच्या दुसऱ्या मधलं उडी मारून आत्महत्या केली त्या कुत्र्याने, मेंटल डिप्रेशन मध्ये. हे सगळं मांडल्यावर लोकांना खोटं वाटलं, पण हे घडू शकतं ना. म्हणजे असे किस्से लोकांना फार खोटे वाटतात, पण ते घडलेले असतात. ते कुत्रा फटाक्यांच्या आवाजात जेवतो, त्याला डिप्रेशन येतं, येऊ शकतं की. ओके, माझ्यासोबत माझी आणखी एक सहकारी आहे आरती. तिला तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. आरती, प्रश्न विचार. नमस्कार सर. तुम्हाला स्वयंपाक करायला आवडतो असं मी ऐकलं, तर सध्या लॉकडाऊन मुळे इतका वेळ मिळाला, तुम्ही असं खूप काय काय करत होतात, तर तुम्ही स्वयंपाक सुद्धा केलात का? वेगवेगळे पदार्थ ट्राय केलेत का घरी? मला आवडतो, म्हणजे लॉकडाऊन म्हणून नाही, मी कायम आवडत्या गोष्टी बनवत असतो. मला खूप आवडतं स्वयंपाक करायला. माझ्यासाठी एकटा जेव्हा मी पूर्वी असायचो तेव्हा स्वयंपाक करत खूप छान वेळ जायचा, आपणच करायचं. मग मागच्या वेळेला केलेला पदार्थ, माझी एक वैशिष्ट्य आहे स्वयंपाकाचं, आज केलेला पदार्थ सकाळी संध्याकाळी केला तरी त्याची चव बदलते, कारण मला काहीतरी वेगळं करायला आवडतं. पण मला खूप आवडतं. लॉकडाऊनच्या काळामध्ये मी केलं, पण पूर्वी जसा मी रस घेऊन आनंदाने करायचो असं नाही झालं. थोडस सगळीकडे, नाही तर सगळेजण किती त्या फेसबुकवरती टाकत असले वेगवेगळ्या गोष्टी, तरी त्या ह्याच्या मागे खिन्नता सगळ्या करण्यामागे नाही लागलं. एवढंच आहे की मी आधी आनंदाने करत होतो, आताही चिडून करत नाही, कारण नाईलाजाने करत नाही. थोडस वाईट वाटतं करताना, का दिवस आले आमच्यावरती असे, असं घरात जागतिक बंधन योग असा का आला सगळ्यांना. पण स्वयंपाक करण्यासारखं, तणाव घालवायला स्वयंपाकासारखं दुसरं हे नाही. हा, आता तुम्हाला जर येत नसेल तर तो खाल्ल्यानंतर जो वेगळा तणाव येईल तो सोडा, पण जर चांगलं केलं तर खूप छान वाटतं स्वयंपाक करायला, खूप छान वाटतं. तरी तुम्ही म्हणजे पदार्थ बनवलेत बऱ्यापैकी, म्हणजे लॉकडाऊन खूप 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 प्रकार बनवले. मला काय जे काय 50-60 प्रकार बनवता येतात ते सगळे बनवले. मी परत मंदारकडे वळेन, मंदारला सांगेन पुढे कंटिन्यू कर. तर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही नमुने म्हणून एक सिरियल केली होती,
आणि त्याच्यामध्ये तुम्ही पु ल देशपांडेची व्यक्तिरेखा साकारली होती. सो आता तुम्ही मगाशी बोलताना अनेकदा असं सांगितलं की तुम्ही इतर काही कलाकार वगैरे ज्या पद्धतीने, अगदी सपोज एखादा भिकाऱ्याचा रोल करायचा असेल तर तुम्ही काही त्या पद्धतीने जाऊन ऑब्झर्व नाही करणार. सो पु ल देशपांडेंची व्यक्तिरेखा करण्यापूर्वी तुम्ही काही अभ्यास केला होता का त्यांचा, किंवा मग तो कसा अभ्यास केला होता? कारण अगदी तुम्ही वाटत होता त्यामध्ये की खरोखर पु लच बोलतायत वगैरे. पहिली गोष्ट म्हणजे असं आहे ना, चांगलं झालं विचारलं. आणि ही जी घटनाक्रम आहे फार छान आहे की पु ल देशपांडे साहेबांच्या 2 नाटकात मी काम केलं. एक व्यक्ती आणि वल्ली आणि दुसरं ती फुलराणी. आणि मी त्यांना वैजक आणि त्याच्या आधी श्रीमंत आणि ऑथेलो या 2 नाटकाच्या वेळी ते बघायला आले होते. त्या ती फुलराणी आणि व्यक्ती आणि वल्लीमुळे ते मला ओळख दाखवायचे. माझी त्यांची ओळख होती असं म्हणायची हिंमत मला नाही, ते मला ओळख दाखवायचे. आणि मी त्यांच्या 4-5 वेळा घरी गेलो, गप्पाही मारलो. त्यामुळे मी त्यांना बघितलं होतं. त्यानंतर आपण बघतो ना त्यांचं विविध ठिकाणी त्यांचं अस्तित्व, ते मी बघितलं होतं. आणि दुसरं म्हणजे मला एक जाणवलं होतं की सगळ्यात कठीण गोष्ट त्यांना अत्यंत सहजपणे जमली होती, ती म्हणजे स्वतःवरती हसत हसत विनोद करणं. याचा अर्थ आपला विनोद आपण स्वतः मनमुराद उपभोगल्याशिवाय लोकांना उपभोगता येत नाही. आणि हळू आवाजात विनोद करणं. हल्ली हळू आवाजात केलं तर त्याला विनोद म्हणत नाही. हल्ली आरडाओरडा करूनच विनोद करतात. का करतात मला माहित नाही. तर मी त्यांना पाहिलं होतं. 5-10 वेळा मी त्यांच्याकडे गेलो होतो. 2-2 तास गप्पाही मारल्या होत्या. विशेषतः देशपांडे मॅडमची जास्ती मी गप्पा मारत होतो. फारच हुशार होते, फारच हुशार होते. आणि मला ते माहिती होतं साधारण काय होतं ते. त्यामुळे तसं मला कठीण केलेलं आहे. परंतु तुझा प्रश्न बरोबर आहे की समजा ज्यांनी पु ल देशपांडेंना कधी पाहिलंच नाही, ज्यांनी पु ल देशपांडे साहेबांचं काही ऐकलंच नाही, एकतर असा माणूस मराठी असणं शक्य नाही, निदान 35च्या पुढचा तरी, तर त्यांनी काय करावं, त्यांनी काय केलं पाहिजे, तर ते वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हा माणूस आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींवरती छोट्या मोठ्या गोष्टी माफ करत, मोठ्या गोष्टी स्वीकारत, आयुष्यभर हा माणूस स्वतःचा, इतरांचा, सगळ्यांचा म्हणून जगला. म्हणजे कलावंत आहे ना, हा कलावंत कितीही मोठा असला तरी तो एकटा मोठा नसतो. मी एक कलाकार आहे, मी सगळ्यात मोठा आहे, हा तुमचे असे वगैरे फोटो लागतात फार तर, त्या फोटोत तुम्ही एकटे असता आणि तुम्ही वाईट वागलं तर आयुष्याच्या शेवटी तुम्ही एकटे असता. हिंदीमध्ये फार बघायला मिळतं, कोणी त्यांना विचारत नाही, सद्दी संपली. परंतु कलावंत कधीच एकटा नसतो. तो लहानपणापासून जेव्हा काम करू लागतो तेव्हा तो अनेक जणांचा मिळून बनलेला असतो. त्याचे पालक असतात, त्याचे नातेवाईक असतात. काही नातेवाईक आठवण करून देतात की तू करतोस ते चुकीचं आहे. काही नातेवाईक तुला सांगतात की तू कर ना, बघू ना काय होतं. आता खूप मार्ग उपलब्ध आहेत, त्यामुळे आता तसं होत नाही. पण जेव्हा आम्ही काम करायला आलो ते फक्त नाटक होतं, सिनेमात तेवढे त्यांचेच लोक काम करायचे. तेव्हा काय करतोस तू, मी नाटकात काम करतो असं म्हटल्यानंतर पुढचा प्रश्न पटकन यायचा, आणि मग पोटापाण्याचं काय करतोस. हा, तर मग त्या नातेवाईकांना मी कायम टाळतच आलो. मग ते पुढे 4 ठिकाणी पेपरात नावं वगैरे आल्यानंतर त्यांना असं वाटलं की मी जरा मोठा नट झालो, मग ते माझ्याशी ओळख दाखवायला. त्या काळामध्ये माझे काका होते, वसंत जोशी म्हणून, बंडू काका म्हणायचं. आजही आहेत, दणदणीत आहेत, 80+ वगैरे. ते मला पहिल्यांदा म्हणून सांगितलं. आई बाबांनी तर मला अडवण्याचा प्रश्न नव्हता, ते स्वतः काम करत. त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं होतं, फार परत काय होईल, अपयशी होशील ना, पण 1-1.5 वर्ष ठरव, म्हणजे दुसरं काहीतरी करत. 10 वर्षानंतर मी अपयशी आहे, एवढा वेळ फुकट घालवण्यासाठी माणसाकडे वेळ नसतो. तर अशा पद्धतीने त्यांनी मला, तर ते माझे नातेवाईक आहेत, मित्र आहेत, सहकलाकार आहेत, या सगळ्यांनी, तुम्हाला भेटायला प्रेक्षक येतात, तुम्हाला आजूबाजूला माणसं दिसतात, त्या सगळ्यांना कुठेतरी तुम्ही पाहत राहता, अवलोकन त्यांचं करत राहता.
त्यातून तुम्हाला नवीन नवीन पात्र मिळतात, नवीन नवीन भूमिका करायला मिळतात. ती श्रीमंत नावाच्या नाटकामध्ये मी काम केलं होतं. त्याच्यात तुरुंगातनं शिक्षा भोगून आलेला गुंड आहे. तो माझ्या घराच्या समोर एक माणूस होता, अतिशय देखणा पण गुंड. त्याच्या पोलिसांनी त्याला मारवूनपर्यंत त्याचे पाय हे केले होते. तर तो असा एक पाय असं करत चालत होता. ती चाल माझ्या डोक्यात होती. ती चाल मी चाललो त्या नाटकात. त्या नाटकामध्ये त्या वर्षीची काही 2-3 काही पारितोषिक मला मिळाली, ती माझी नव्हती. मी ते शिकलो होतो, ते माझ्यात कुठेतरी मी आणलं होतं. सो उद्या जर वाणी म्हणाला एखादा वाणी की मी जगातला मोठा सगळ्या शेतकरी आहे, तर नाही, तू शेतकरी नाही. अनेक शेतकऱ्यांनी, अनेक उत्पादकांनी तुझ्या दुकानामध्ये जे आणून ठेवलंय ते लोकांना देणारा तू एक महत्वाचा घटक आहे. तसा कलाकार हा एक महत्वाचा घटक आहे. समाजाकडनंच घेऊन समाजालाच देणार, समाज नाही म्हणत, लोकांकडनं येऊन लोकांना देणार. ते किती चलाखीने देता तुम्ही, याच्यावर तुम्ही किती मोठे कलाकार असता ते ठरतं. काही काही कलाकारांचे 3-3, 4-4 भूमिकेवरती छाप पडतात. नशीब मोठे. आज मी एवढी वर्ष काम करतो पण एकाही भूमिकेवर छाप नाही पडला माझं. दुर्दैव माझं, काही निवड चुकली असेल. परंतु या पद्धतीने, त्यामुळे कलाकारांनी कधीच श्रेय एकट्याकडे घेऊ नये, अपयशी एकट्याकडे घेऊ नये, त्यांनी ढकलून मोकळा व्हावं शकतो. अनेक लोकांकडनं तुम्हाला अनेक शिकता येतं. तुम्ही त्या सगळ्यांचे मिळून बनलेले असतात. ओके, स्वातीला काही प्रश्न आहेत? स्वाती. सर, जसं तुम्ही आता म्हणालात की कलाकार लोकांवरती छाप सोडतात त्यांच्या भूमिकांमधनं किंवा त्यांच्या आता सोशल मीडिया इतका आहे त्याच्यावरती ते व्यक्त होऊन वगैरे, पण मग सामाजिक मुद्द्यांवर कलाकारांनी व्यक्त व्हावं की नाही? जर व्यक्त होऊ नये. व्यक्त होणं फार मोठ्या माणसाचं काम आहे. जो उठतं तर म्हणतो मला व्यक्त व्हायचंय, त्याचे थोबाड फोडून त्याला गप्प बसव. तू बोल, व्यक्त होऊ नको. व्यक्त व्हायला खूप काही लागतं. हे जो सोशल मीडिया आहे ना, त्या सोशल मीडियानी जे लिहितात त्यांना लेखक हे घडवलेलं आहे. जे लिहितात ते लेखक नव्हे. मग डॉक्टर पण लेखक होईल, रिझर्वेशन क्लार्क पण लेखक होईल. व्यक्त कसले होत आहे? व्यक्त काय? पाऊस आला, तिची आठवण आली, हे व्यक्त होणं नव्हे. आठवण आली तर ती हातात गेली कशी? मूर्ख होत असते. एक बाय, मी त्याच्या प्रेमात पडलो होती. अरे 1,00,000 वेळा बिर्याणी असं कागदावर लिहिलं तरी तिचा एक घासाची भूक भागणार नाही. पोटा पाण्याचं बघायला नको, ते पहिलं ना. झाडावर पाऊस पडतो, ते सुद्धा झाड खाली पाणी टाकतं, ते त्याला घेऊन मग टाकतं ना. सो व्यक्त होऊ नका, कृपया व्यक्त होऊ नका. म्हणून आता मी परत एक पोस्ट टाकली होती, अवस्था बरी नाही, पावसाळा नेहमीप्रमाणे आलेला आहे, कविता नको. जो उठतो तो पाऊस पडला, पाऊसदार रेशीमदारा झुळ, अरे नको रे, पाऊस पडतो त्याला पडू दे ना, मरू दे ना. कविता करणं काही सोपं आहे का? हल्लीच्या कविता म्हणजे चुकीचं ग्रामर, वेगळ्या वाक्य तोडून देणं. तुम्हाला सुरेश भटांसारखं लिहिता आलं पाहिजे, छंद सांभाळता आला पाहिजे. मुक्त कविता वगैरे काय नसतं. ते काव्याचे नियम लाव, मुक्त छंद का तुमच्या शब्दात ताकद नाही म्हणून. जयसुते श्री महन मंगले शिवासमध्ये लिहून दाखवा ना, ताकद असेल तर. एवढे शब्द माहिती पाहिजेत ना. त्या काळात एका कवीला जेवढे शब्द माहिती असतात तेवढे आजकाल अख्ख्या गावाला माहिती नसतात. उगाच काहीतरी ती आली तेव्हा मी अमुक झालो, तो तमुक झाला, तू लेखली ना, पण त्याला काव्य म्हणायचं. त्याच्यानंतर ते 3 ओळी लिहायचं. आणि तो उरलेल्या कागदात बरं काहीतरी साहित्य निर्माण होऊ शकतं ना. फुकट जातो तेवढा कागद. कागदाचा अपयोग तरी टाळा. हे कवी नकोत असं वाटतं. नकोत ते कवी आहेत ना. पूर्वीचेच कवी अजून समजायचे राहिलेत आपल्याला. कवी बींची चाफा बोले ना, ही कविता आजही कळायला कठीण आहे. 3-3 वेळा. आता मी कुठे जाऊ? ती मला भेटली, ते झाड आता वाकलंय वगैरे लिहायला नको ना. चारोळी शिरखंडात टाकतात ना, शिरखंडात टाकतात. उद्या मी 3 ओळीच लिहिलं तर काय तिरळा म्हणणार का त्याला? 4 ओळी श्रीखंडात टाकतात आणि त्यात सुद्धा श्रीखंड महत्वाचा असतो. आज चारोळ्यांमध्ये लपेटलेलं श्रीखंड खायला गेलो असं मी म्हणत नाही. तेव्हा हे काव्यव्य मला आवडत नाही.
कवी लोक मला फारसे आवडत नाहीत. काही माझे मित्र आहेत, उत्तम कवी आहेत. आमचा वैभव जोशी उत्तम कविता करतो. पण तरी माझं म्हणणं असतं, छंदोबद्ध काव्य. आम्ही चार किरणांची का आस का धरावी, छंदोबद्ध काव्य करा. तुम्हाला छंद शब्द म्हणता येत नाहीत म्हणून कागदावर घरंगळल्यासारखा नका लिहू. सर, एका प्रेक्षकांचा प्रश्न आहे, अभिजित गायकवाड म्हणून आहे. त्यांनी विचारलंय की प्रसिद्ध मराठी गाण्यांचं विनोदी अंगाने निरूपण करावे, ही कल्पना डोक्यात कशी आली? काय माहित नाही. एक सुरुवात कुठे झाली होती, एकदा असंच काहीतरी, ते मी एक पुस्तक वाचत होतो आणि जगातले समुद्र किनारे वगैरे असं काहीतरी. तर मी असं पुस्तक वाचताना असं आलं ते भारताला 8,600 काहीतरी अमुक अमुक किलोमीटरचा किनारा लाभलाय आणि काहीतरी जगातल्या अमुक अमुक क्रमांकाचा देश भारत आहे की ज्याला असा म्हणजे इथून वरपर्यंत असा मुंबईपासून खालपर्यंत कलकाचा किनारा लाभलाय वगैरे. आणि मग ते सगळे किनारपट्टीवरचे प्रदेश वगैरे आणि ते मी झालं आणि मग गाणं ऐकलं मी कुठे, जिथे सागरात धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते. मी म्हटलं जिथे सागरात धरणी मिळते म्हणजे समुद्र किनारा, सागर किनारा, जिथे सागरात धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते म्हणजे काय, कुठे? उद्या जर मी एका मुलीच्या त्या काळात प्रेमात पडलं असून तिने मला सांगितलं असतं जिथे सागरात धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते, म्हणजे मी मुंबईवरनं निघायचं, पार कोड्याट्टमपर्यंत केरळला जायचं, तिकडं तामिळनाडू वळसा घालून कलकत्त्यापर्यंत जायचं. बरं, एवढं सगळं करून ती भेटली नाही तर मी बोललो, पण समजा मी सुदैवी आहे. बरं, मी प्रत्येक किनाऱ्यावर शोधत जाणार कारण मी प्रेमात आहे. आणि जर मी 12-14 वर्षांनी सगळे किनारे पालथे घालून कलकत्त्याला पोहोचलो तिथे मला ती भेटली, तेव्हा माझं वय होणार 40. त्या दरम्यानच्या काळात ती किनाऱ्यावर उभी आहे, त्या गावातले लोक तिला भेटले, त्यातला कोणी प्रेमात पडला आणि ती त्याच्याशी लग्न करून मोकळी झाली. तर मी 40शीत जाऊन मला काय कळणार, जिथे सागरात धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते म्हणणारी लग्न होऊन दुसरीकडे राहायला गेली. बरं, समजा तिने नाही केलं लग्न, ती सुद्धा माझी वाट बघत बसली आणि मी 40शीत तिथे पोहोचल्यानंतर त्या प्रवासामध्ये समजा मी कुठे पडलो, मला इथे जखम झाले आणि हे माझं रूप बघून ती म्हणाली, शी असा दिसतो, आता रे मला तुझ्याशी लग्न करायचं. म्हणजे मला पुन्हा कलकत्त्यावरनं म्हणजे अख्खा आयुष्य ह्याच्यातच जाणार, हे असं काही माझ्या डोक्यात आलं. आणि मग पण एक आहे म्हणजे ते करताना मी ते केवळ गंमत म्हणून करत होतो. मी ह्या हल्लीच्या कुठल्याही कवितांवर केलं नाही. ते काव्य तितकंच मोठं होतं, म्हणजे मला अजिबात तुलना करायची नाही. पण अत्र्यांनी लिहिलं होतं की झेंडूची फुलं जेव्हा लिहिलं तेव्हा मी ऐऱ्या गैऱ्या नथू खाऱ्या कवीच्या विडंबनात गेलो नाही. जे खरंच मोठे होते त्यांचंच मी विडंबन केलं. मी त्या कवी इतका मोठा नाही, अत्र्यांनी इतका नाही, पण जी खरंच महत्वाची मोठी चांगली उत्तम पिढ्यानपिढ्या चाललेली गाणी होती त्याची कुठेतरी गंमत करावी असं मला वाटलं. मग नंतर मला एकदा वाटलं की नको, म्हणून मी सांगितलं हे शेवटलं, आता नको. म्हणून ते सांग भोलानाथ पाऊस पडेल का, त्याच्यावर मी लिहिलं होतं की एवढं सगळं हवामान खातं असताना भोलानाथ नावाच्या माणसावर का पावसाची जबाबदारी यावी. आणि ते सुचत गेलं ते पुन्हा जर म्हणाल तर मी नाही लिहिणार पुन्हा असं. हा, हिंदी सिनेमाबाबत मी लिहिली, वाटेल ते लिहिली, पण हिंदी सिनेमाबाबत खूपच लिहिले मी, खूपच लिहिलं. काही म्हणजे ते सगळे वेषांतर करून येतात, खलनायकांना कळू नये आपण कोण आहोत म्हणून असं वेषांतर करून येतात आणि म्हणतात अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी, एक जगा जब जमा होती नो, अमर अकबर अँथोनी. अरे मग एवढे वेषांतर केलेत कशाला, स्वतःच्या तोंडाने कोणा सांगणार तर. सर, एकंदर या मुलाखतीबाबत एका प्रेक्षकाने प्रतिक्रिया लिहिली आहे, ती मी वाचून दाखवते तुम्हाला. मंगेश निमकर म्हणून आहेत की अतिशय प्रांजळ आणि मजेशीर कथन सुरू आहे. संजय मोनेंनी जर भविष्यात आत्मचरित्र लिहिलं तर त्याला संमोहन हे नाव शोभून दिसेल. आणि संमोहन असं ह्यांना काय आहे ना, मला थोडं खोटं बोलता येतं, पण आत्मचरित्र लिहिण्यात खोटं बोलायला अजून शिकलेलं नाही.
आत्मचरित्र म्हणजे मी बरोबर आणि इतरांनी माझ्यावर कसा अन्याय केला, किंवा अगदी अन्याय केलेला नसेल तरी माझंच कसं बरोबर. म्हणून मी सुरेश खरेंचं आत्मचरित्र वाचलं, मला ते भयंकर आवडलं. एकदाही त्याने असं म्हटलेलं नाही या घटनेत माझ्यावर अन्याय झाला, ही अशी घटना. मुळात अशा वादग्रस्त घटनेत ते नव्हते, ज्या काय थोडं हे एवढं तुम्ही ठरवा. त्यांनी कधीच असं म्हटलेलं नाही की माझ्या बरोबर. मला भयंकर आवडलं ते, अतिशय जसं होतं तसं. दुसरं एक आपले अमरीश मिश्रा आहेत, माहिती असेल सगळं, त्यांच्या आई वंदना मिश्रा, त्यांचं मिठाची बाहुली. अरे काय सुंदर आहे, काय भाषा आहे. आत्मचरित्र म्हणजे मी जर साधी भाषा बोलत असेल तर माझं आत्मचरित्र पण साध्याच भाषेत पाहिजे ना. आत्मचरित्रासाठी वेगळी भाषा नको. आणि सिनेमातल्या लोकांनी तर लिहूच नाही, खरं तर आत्मचरित्र लिहूच नाही कोणी, कारण ते आत्मचरित्र आहे, ते दुसऱ्याने का वाचावं. मी मध्ये गेलेलो होतो की समर्थ रामदास स्वामींना वेस्ट इंडियन क्रिकेटची माहिती होती, कारण त्यांनी एक श्लोक लिहिला होता, मरे एक त्याचा दुजॉ शोक वाहे. कारण मरे आणि दुजॉ हे कमर्शियल नव्हते, त्यांचा शौक होता क्रिकेट, त्यामुळे मरे बाद झाल्यानंतर दुजॉनी विकेट किपिंग केली. मरे एक त्याचा दुजॉ शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. त्याच्यावर खूप बोंबाबोंब झाली म्हणून सोडून दिलं. ते गंमत म्हणून घ्या ना यार, कुठे मनाला लावता वेळ कोणाला यार. अर्थात सर. एक मंदारकडे जाण्यापूर्वी माझा शेवटचा प्रश्न विचारेन, नाटका संदर्भातला आहे. आता जेव्हा पुन्हा नाटक सुरू होतील, परिस्थिती जेव्हा बदलेल, तेव्हा प्रेक्षकांना नाटकापर्यंत, थिएटर पर्यंत खेचून आणणं हे एक आव्हान असणार आहे. तर त्यासाठी काही उपाययोजना काय करू शकतात कलाकार, किंवा अजून काय बदल होऊ शकतील? नाही फार लोकांना आवडणार ते मी सांगितलेलं, पण चांगली नाटकं लिहावं, चांगली नाटकं लिहावं. नटसम्राट कळलं ना नाटक कशावर होते, काचेचा चंद्र कळलं ना नाटक कशावर होते, हिमालयाची सावली कळलं ना नाटक कशावर होते. हल्ली काही लेखक तरुण मला भेटतात, काका अमुक अमुक नाटक आहे म्हणून नाटकाची गोष्ट सांगतात ना, ती मूळ नाटकापेक्षा 10 मिनिटं जास्ती चालते. 5 मिनिटात नाटकाची गोष्ट सांगतात, अश्रूंची झाली फुले. काय नाव आहे नाटक, सोडा नाव पण नाही देत आहे तितकं चांगलं हल्ली. काय सुंदर आहे. चांगली नाटकं लिहा, चांगली नाटकं लिहा. प्रत्येकाने दिग्दर्शक बनायला हव्यास धरू नका. हल्ली काय होतं, 4-6 आमच्यासारखे वरिष्ठ नट असतात, ते समोरच्या दिग्दर्शकाला विचारतात तू काय केलं, त्याशी 2 मिनिटं बोलल्यानंतर कळतं की ह्याने कुठली तरी एक एकांकिका केलेली, ह्याला दिग्दर्शन करायचंय. थोडस पोहायला लागतं ना, थोडस पोहायला लागतं. कढईत पोहल्यानंतर डायरेक्ट अरबी समुद्रात उडी मारली तर मारणारच तुम्ही. मग काय होतं, आम्ही नाही म्हणतो, मग तो नवीन कोणाला तरी पकडतो. त्यालाही बिचारायला थोडस शिकायचं असतं ना. अजून एवढी वर्ष झालं अजून आम्हाला पूर्ण नाही झालं आमचं शिक्षण, तर मग ते सगळंच ना बालिश 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 होतं. मग ते एकमेकांना बोला क्या बाळ काय. अरे लोकांना हसू दे ना, लोकांना हसायच्या आधीच. दुसरी महत्वाची आणि अत्यंत वाईट गोष्ट म्हणजे हल्ली आमच्याच व्यवसायातले लोक दुसऱ्याच्या नाटकात अरे वा 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 वा, अरे हो हो हो, मोठे मोठे निवडतो हो, अरे ती काय मैफिल आहे का गाण्याची. आणि आता समजा मी काम करतो, अरे वा वा संजय वा, अरे मी तिथे वेगळं काम करतो. मला असं नेहमी वाटतं की असे प्रमुख पाहुणे सदृश लोक आले तर मी त्यांना कोण कोण आले बघण्यात, त्यांना एक मिनिट तुम्ही वा वा वगैरे म्हणू नका. तुमचं अस्तित्व लोकांना जाणवण्यासाठी मध्यंतरात सत्कार करतो तुमचा, पण तुम्ही बसलाय हे लोकांना जाणून देऊ नका. शांत गपचूप नाटकाला बसा. मला कायम कधी नाटकाला गेलं ना, मला कायम लाज वाटते पहिल्या रांगेत बसून. मग ते देतात तिकीट, मी ते जातो मागे कुठेतरी कोपऱ्यात जाऊन शांतपणे बोलतो. ती बघण्याची कला आहे ना. एकट्याने नाटक बघायचं असतं. तुम्ही नाटक बघताय, लोक तुम्हाला बघतायत, अशी घटना होत नाही जगात.
शांत नाटक बघून. किंवा मग आमच्या प्रशांत दामलेसारखं वागता आलं पाहिजे. तेल लावत गेलं जग, मी माझं करणार आणि खणखणून 30 वर्ष मी ते वाजवणार. आज त्याला बोलायची टाप नाही, टाप नाही. तो लोकांना आवडतो, ही लोकांची समस्या आहे ना. तुम्ही कशाला ती जीवावर लावून घेताय? तुम्ही आवडू शकता ना लोकांना. देवगडचा हापूस म्हणजे काही 100 किलोमीटरचा परिसर नाही, 5000 किलोमीटरचा परिसर आहे. त्यातला एकच आंबा आवडतो, दुसरा आवडू शकतो. तुम्ही व्हा दुसरा हापूस. तुम्ही राहणार पायरी 300 रुपये डझन विकलेला, आणि प्रशांत दामले ह्याला तुम्ही व्हा ना. पण त्याला पडलेलीच नसते. तो तुम्ही काय करताय बघत नाही, तो काय करतोय तुम्हाला बोलवत नाही. तरी माझा मित्र आहे तो, आणि मला एकच म्हणणं आहे, त्याने दुसऱ्यांची पण नाटकं बघा. निदान काय करू नये हे तर कळेल त्याला, काय करायचंय त्याला पूर्ण कळलंय. दुसऱ्यांचं बघावं, कलाकारांनी नेहमी दुसऱ्यांचं बघत राहावं. आणि त्याला जमलेलं नाही मला जमेल असं नाही. काय त्याला करता येईल आणि काय त्यांनी चांगलं केलं. प्रत्येक काळामध्ये, पुढच्या काळामध्ये चांगले नट येतात. खरं तर प्रत्येक कलाकार हा 10 वर्षांनी बदलून दुसरा चांगला कलाकार म्हणून दुसऱ्या नावाने येतो. आपल्याकडे दुर्दैवाने लेखनात तसं झालेलं नाही. वेगळेच लोक येतात, वेगळ्याच लोकांचं नाव गाजतं, पण समोर आलं की कळतं 4 चौलीचं पण लिहित नाही. आज उत्तम नव्हता. आज आता तेही अनेक वर्ष काम करतात, पण जित्या जोशी आहे, जितेंद्र जोशी आहे, प्रसाद ओक आहे, पुष्कर श्रोत्री आहे, अनिकेत विश्वासराव आहे, संकर्षण कराडे आहे, सुबोध भावे आहे. हे आता ज्या वयाचे ते आहेत त्या वयात ते जितकं चांगलं काम करतात तितकं आम्ही त्यांच्या वयाचे होतो तेव्हा नव्हतं येत करताना. कारण त्यांनी जास्त वाचलंय, जास्त अनुभवलंय. अर्थात काही दगडही आहेत, त्याही पिढीत आहेत, जसे आमच्या पिढीत होते. पण शेवटी आपण काय करायचं, एक सुरईमध्ये दगड टाकले, ते उरलेलं पाणी वर येतं ना, ते पाणी प्यायचं, दगड काय ते नाही बघायचं. पण मला काय वाटतं, कलाकारांच्या बाबतीत वाटतं, अभिनेत्रींच्या बाबतीत वाटतं की फारच सुंदर, परंतु लेखनाच्या बाबतीत दुर्दैवाने पूर्वीपेक्षा चांगलं. हा, आता हल्ली काही लोक म्हणतात तो ग्रेट आहे, त्याला 5 जण उचलून घेतात डोक्यावरती, सगळं चालतं आपापसात. परंतु नाही, यातल्या कुणाचंही 25 वर्षानंतर नाटक टिकणार नाही टिकणार. आज जेव्हा सुनील बर्वेनी सुबककडनं 5 नाटकं काढली तेव्हा ती 5 जुनीच होती आणि त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला. 2.25-3 तासाची नाटकं होती. लोक बघत नाही. कसं बघितलं मग? आता शरद पोंक्षेने आणि त्या शुरजा प्रभुदेसाईंनी 3 तास 15 मिनिटात हिमालयाची सावली बघितलं लोकांनी. चांगलं आहे तर बघतात ना. बायको चांगली असेल तर नवरा नका 30-40 वर्ष बघत रोज मग किंवा आला असेल तर ते न दाखवण्याची चतुराई त्याच्यात असेल, काही नाही. किंवा बायको नाही का नवऱ्याकडे बघत चांगला दिसतो, चांगला असेल तर बघतीलच. परंतु ना कोणी कोणाला प्रबोधन करायला जाऊ नये. जे आहे ते आहे, झालं ते झालं, नाही तर नाही. आणि मुख्य म्हणजे बरेच हल्ली प्रेक्षकांना आपण थोडं प्रशिक्षित केलं पाहिजे. मग त्यांना घरी निघण्यापासून प्रशिक्षित करायला लागेल. वेळेवर येणं, मोबाईल न बघणं, चालू नाटकात बायकोच्या खांद्यावर हात न टाकणं, असं करून ती पण आले वाटतं असं करून बघणं, सगळंच प्रशिक्षित करायला लागेल. लोकांना भेटायला येणं. सोलापूरला मला असं एक माणूस भेटायला, ओळखलं का? नाही. असं काय करतो आपण, भेटतो नाही. अहो काय बोलत, 8 वर्षापूर्वी भेटलो काय? म्हटलं 8 वर्षानंतर चौथ्यांदा येतोय. असं काय, ते लग्नाला भेटलो तर ना म्हणजे नाही लक्षात येत. म्हटलं खरंच नाही लक्षात येत. राव तुम्ही म्हणणार का हे ऍक्टर लोक तसा टकला. एक मिनिट, आजूबाजूला तिथे आधी कार्यक्रम होता, त्याची फुलं पडलेली होती.
मी असं तिकडनं गुलाबाचं फुल घेतलं असं आणि त्या माणसाच्या इथे असं ठेवलं आणि असं 2 पावलं मागे गेलं. म्हटलं हा हा ओळखलं की राव, मामा बोललो ना, सांगा कोण? म्हटलं जवाहरलाल नेहरू. भक्तीबाई होती बाजूला, काय भेडायस का? असं कसं म्हणतो, भेडायस का तू? भक्तीबाई म्हणजे आता पुन्हा तू येणार नाही ना. मग मी चौकशी केली, हा कोण होता? कारण तो आमच्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर आला होता. कोण होता? तो म्हणा, दादा आपण ते 8 वर्ष लग्नाला गेलो होतो बघा, मी तुम्हाला वडून वडून नेलं होतं, तिथं गुलाब पाणी मारायला होतं मांडवाच्या दारात. त्या गुलाब पाण्याच्या 4 थेंबांवरती 8 वर्षांनी मी त्याला कसं ओळखावं? कसं ओळखणार सांग? पण तो मला चेहरा आठवतो, जवाहरलाल नेहरू म्हटल्यानंतर बरं त्याला तेवढं कळलं नव्हतं, बाकीचे हसले म्हणून तो गेला माहितीये ना. मी मंदारकडे वळते परत. मंदार. सर माझा शेवटचा प्रश्न असा आहे तुम्हाला की अभिनय सृष्टीमध्ये म्हणजे एकंदरीत सगळीकडे सध्या चर्चा आहे ती म्हणजे घराणेशाहीची, नेपोटिझम सो कॉल्ड. आणि जे नवीन कलाकार आहेत सो त्यांनी या गोष्टीची भीती न बाळगता या क्षेत्रात यायचं असेल तर नेमकं काय करायला पाहिजे नवीन कलाकारांनी? काय आहे, नेपोटिझम वगैरे सगळं आहे ना. याचा ना खरं बघायला गेलं तर गुणवत्तेशी काहीच संबंध नाही, काहीच संबंध नाही. कारण आता अगदी जुनं आपण उदाहरण घेऊ तर दिलीप कुमार साहेब, देवानंद साहेब, राज कपूर. तर ते राज कपूर साहेब सोडले तर उरलेल्या दोघांना कुठलीही पार्श्वभूमी नव्हती ना. एक जण फळ विक्याचा मुलगा होता, एक पोस्टात नोकरी करत होता. त्यांची आजही नाव आहे. त्या काळानंतर आपण बच्चन साहेबांचं उदाहरण, शाहरुख खानचं उदाहरण, याला कुठे काय होतं, कोण होतं? हा गुणवत्तेशी निगडीत नाहीये नेपोटिझम हा शब्द. हल्ली जी चर्चा चालली तो त्या चित्रपटांच्या आर्थिक गणिताशी निगडीत तो संबंध आहे. त्यामुळे त्याचा कलेशी फार संबंध आहे असं मला नाही वाटत. आणि सगळे मोठे मोठे लोक म्हणतात आले कलाकारा पाण्यावर का पाणी वाहतच, पाण्याला नाही अडवू शकत. नेपोटिझम मध्ये काय होतं की आणि प्रत्येक भागात प्रत्येकाच्यात आहे की राजकारणात नाही नेपोटिझम आहे की नाही? किती लोक मारले गेले असतील कोणाला माहिती आहे? एकेका साखर कारखान्याच्या बॉयलरचा इतिहास काढायला गेलं तर कळेल ना काय काय झालं. कोणाला कुठल्या व्यवसायात नाही, क्रिकेटमध्ये नाहीये, आहे की. पण आता काय आहे, मुंबईत राहायचं आणि कुडाळ कणकवली किंवा मूळ दिग्रज परतवाडा पांढरकवड्याला राहायचं, त्याच्यामध्ये फरक आहे ना. तिकडे त्या मनाने उत्तम कसदार अन्न मिळतं, तर मुंबईत राहायचं म्हणजे तुम्हाला काय खाताना कुठे काय बनवलं काय सगळ्यातनं जायलाच लागतं. तसं या सगळ्यातनं तुम्हाला जायलाच लागतं, जायलाच लागतं. तुम्ही इतर अनेक भूमिका करता किंवा त्या भूमिकेत शिरता ना. तो नेपोटिझम कशात नाहीये मला सांग, कशात नाही, सगळ्यात आहे. परंतु सध्या जे काय चाललंय ना त्याचा गुणवत्तेशी काही संबंध नाही. जर लॉकडाऊन नसता तर इतकं गाजलही नसतं, कारण एवढा वेळच नाही कोणाला. आता रिकामा वेळ आहे ना सगळ्यांना, सगळ्या मुद्द्यांवरती पेटवता येतं, सगळ्या मुद्द्यांवरती पेटवता येतं. आणि जे आज बाजूने बोलतायत ते उद्या पलटतील, उद्या बाजूने बोलतायत ते आज पलटतील, उद्या विरोधात येते परवा येते. बाकी मराठी नाटकात आणि मराठी सिनेमात म्हणत तर तेवढी व्याप्तीच नाही हो त्याची, एवढी व्याप्तीच नाही त्याची, तेवढी व्याप्तीच नाही, तेवढे नाहीच आहोत आपण. आता तुम्ही म्हणता ना सोशल डिस्टन्सिंग पाळून कमीत कमी लोक, असे मराठी सिनेमाला कोरोनाच्या आधी तरी किती लोक येत होते. आता कायद्याने जेवढे समजा परवानगी दिली तर जेवढे येतील तेवढेच येत होते ना पूर्वी.
मग हे होणार. गेल्या वर्षी वाटलं होतं कोणाला? गर्दी करताना, होळी खेळताना, गणपतीच्या मिरवणुका करताना कोणाला वाटलं होतं की यावर्षी सगळं बंद होईल? हे प्रत्येक वर्षी काय ना काहीतरी होणार. 4 फुटाची गणपतीची मूर्ती, मूर्तीचा प्रश्न नाही, मूर्ती 1000 फुटाची करा. माणसं कमी आली पाहिजेत ना. 4 फूट मूर्ती आणली म्हणून माणसं कमी येणार आहेत का? मग 2 इंचाची करा. उंचीवर संबंध नसतो. श्रद्धा नावाची जी एक तथाकथित भावना आहे त्याच्यावरती संबंध असतो. तसा हा नेपोटिझममुळे हा आर्थिक गणितांवरती आधारित आहे. नाही तर वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या अनेक कलाकार कुठून 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 आले. पाठिंबा मागे कोणी काही नसताना. आज परेश रावळ सारखा अतिशय मोठा कलाकार, एवढा मोठा नाव, उद्या तुम्ही म्हणाल का तो कुठून आला होता? तर परेशभाई आले गुजराती थिएटर करत 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 पायऱ्या चढत, त्यांना संघर्ष करायला लागला नसेल. आता ते हिरो नव्हते म्हणून त्यांचा संघर्षही तुम्ही कमी दर्जाचा समजून नका. प्रत्येकाला हा प्रकार आहे. आणि शेवटी काय माहिती आहे, नेपोटिझम वगैरे नाव द्यायला सगळं ठीक आहे. तुम्ही किती अपमान सहन करून वर जाण्याची आपली महत्वाकांक्षा न दाबता पुढे जाऊ शकता. मग त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक जण तिथे गेल्यानंतर मागचं सोडून देतात आणि दुसरे जुना हिशोब काढतात. त्या दोघांच्या मध्ये कुठेतरी सगळी गडबड असते. आणि शिवाय अर्थ काय? तुम्ही तुमचे पैसे घेऊन बाजूला झालात, काम करूनही होत नाही, इतर अनेक गोष्टी तुम्ही गुंता. मग तुमचे 100 कोटी 50 कोटी ठरलेले असेल, त्याच्यावरती उरलेले 500 कोटी पण आधारलेले असतात. मग तिथे काहीतरी करावंच लागतं. एवढं आपल्याकडे बजेटच नसतं ना. मराठी नाटकांनी मराठी सिनेमात बोलूच नाही नेपोटिझम वगैरे. एक चोरी केली आणि एक स्वतःचं घर विकलं तर मराठी सिनेमाचं सगळं बजेट प्रोड्युसरला देऊन टाकतात. काय 2-4 कोटीत बनतो तुमचं. हिंदी सिनेमामध्ये तसं उलट करायला गेलं नाही, मला तर तेवढं नाही करत आहे. कुठून देणार 200-500 कोटी? म्हणजे ते म्हणतात एवढं त्याचं अर्थकारण असतं. परंतु हा प्रांतिक आणि स्थानिक पातळीवर घ्यायचा विषय नाहीये. हा, तुमचा वेळ जात नसेल त्याला फेसबुकवर आहे, त्याला हे लोक येतील लाईक तर काय विकत पण मिळतात. ओके सर, तुम्ही आपला एक बहुमूल्य वेळ दिलात आम्हाला या मुलाखतीसाठी, त्याबद्दल धन्यवाद. तुमच्या पुढील वाटचालीसाठी लोकसत्ताकडून तुम्हाला शुभेच्छा. आणि आता एक नवीन नाटक लिहून ठेवलं मी. 4 अंकी नाटक. 3 अंकीचं लोक 2 अंकी लिहितात ना, मी 4 अंकी नाटक. आणि नाटकाच्या मध्ये काळोख पडला की लोक कटकट कटकट असं वाटतं की काजवेंमध्ये आपण बसलो. त्यामुळे मी आता असं लिहिलं की प्रवेश सुरू, प्रवेश सुरू, अंक संपला, अंक सुरू, अंक संपला. 4 अंकी नाटक. 3 वेळा चहा प्या, कॅन्टीन वाल्याला पण पैसे मिळणार. 4 अंक. सेकंड इनिंग्स म्हणून. ते आता हे सगळं झालं की त्याची तालमी सुरू करून जेव्हा सगळं होईल तेव्हा ठीक आहे, मी ते लिहिलंय, दिग्दर्शित केलंय आणि कामही करणार. आणि संतोष काणेकर त्याचे निर्माते. याला म्हणतात व्यावसायिकता. तेवढ्यात मी माझ्या नाटकाची जाहिरात करून घेतली फुकट. तुम्हाला आमच्याकडून त्या नाटकासाठी देखील शुभेच्छा आहेत. आणि ते नाटक खूप सुपरहिट होईल ही आम्हाला खात्री आहे, कारण तुम्ही ज्या पद्धतीने काम करता वगैरे. सो वाचकांना ही मुलाखत युट्यूबवर देखील पाहता येईल. तुम्ही लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. बाय.